नमस्कार मंडळी, मी निखिल काटे लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करतोय। दिवसेंदिवस आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वातावरण खरं तर सांगोला तालुक्यातील गावगाड्यामध्ये आपल्याला तापल्याला पाहायला मिळते आणि याच अनुषंगाने जे सांगोला तालुक्यामध्ये प्रामुख्याने 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गंज आहेत यामधील कार्यकर्त्यांच्या महामुलाखती खरं तर लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्याच्या माध्यमातून आपण सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करतोय। आणि याच अनुषंगाने आज आपण सांगोल्यातील गिरडी गटामध्ये खरं तर आलेलो आहे आणि गिरडी गटामध्ये जी काही राजकीय वातावरण आहे ती कशा पद्धतीचं असणार आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती यासाठी कोणती गावं, याचबरोबर विकासाच्या दृष्टीने काही आपण खरं तर या ठिकाणी चर्चा करणार आहे। आणि याचसाठी आपल्यासोबत आज लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती श्रीनिवास दादा करे हे खरं तर आपल्यासोबत आहे आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर काही गोष्टी आपण जाणून घेणार आहे की येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी काही रणनीती आहे ती कशा पद्धतीने खरं तर या ठिकाणी आखलेली आहे। दादा खरं तर बघितलं तर गिरडी गट जो आहे तो राजकारणाच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाचा खरं तर गट समजला जातो, कारण येथील जी काही समीकरणं असतात प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला बघायला भेटत आहेत। तर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अगदी तोंडावर किंवा कुठल्याही क्षणाला लागू शकते अशी परिस्थिती आहे। तर याच्यामध्ये जी काही तुमची भूमिका असणार आहे कशा पद्धतीची असणार आहे? मी पंचायत समितीसाठी इच्छुक उमेदवार आहे। मी पंचायत समितीचं माझं तयारी ही खूप दिवसापासून चालू आहे। पंचायत समितीला बरं, मग आता तुमचा जो काही अजेंडा ठरलेला आहे तो कसा ठरला आहे किंवा तुम्ही विकासाच्या दृष्टीने काय करणार आहे? मी विकासाच्या दृष्टीनं आता पंचायत समिती सभागृहात हा. आज जर आपल्यासारखा म्हणजे घेरडी पंचायत समिती गण हा तालुक्यातील टोकाचा गण मानला जातो, कारण इथून ह्या गणापासून मंगळवेढा भाग, जत भाग ह्या गणाला टचमध्ये आहेत। गावं कुठली कुठली त्या गणामध्ये गिरडी गणामध्ये गिरडी, गावडेवाडी, हंगिरके, पारे, डिस्कळ, नराळ आणि हबिशवाडी ही पंचायत समितीमध्ये गावे आहेत। बरं, आता ह्याच्यामध्ये प्रामुख्याने प्रश्न काय आहेत ह्या भागातले? प्रामुख्याने प्रश्न म्हणजे ह्या गावात सध्या जर म्हणलं तर पानंद रस्ते, काही जणांना रस्त्याची खूपच अडचण आहे। अजून ज्या माझ्यासारख्या युवक मंडळींना ह्या भागातील विकासावर मग ह्या विकास करण्यासाठी म्हणजे भरपूर मुद्दे आहेत। भरपूर मुद्दे, त्यातील मुद्दे म्हणजे ही लास्टच्या टोकाचं गाव असल्यामुळं विकासापासून वंचित राहिल्यासारखा गट आणि गण वाटतो मला। बरं, मग आता ह्याच्यामध्ये तुमची जी काही रणनीती असणार आहे मग पंचायत समिती गणासाठी कशी किंवा कशा पद्धतीने प्लॅनिंग केली तुम्ही? पंचायत समिती गणासाठी प्लॅनिंग म्हणजे माझी तयारी तर चालूच आहे। किती दिवस झाली तयारी चालू आहे? मी या 2 वर्षापासून गिरडी पंचायत समिती गणाची तयारी करतोय। बरं, मग ह्याच्यामध्ये प्रामुख्याने लोकांच्या गाठी भेटी कसं काय नियोजन चाललं? लोकांच्या गाठी भेटी घेणे, बाकीचं लोकांच्या नडी अडचणी जाणून घेणे, त्या नडी अडचणीस कसा मार्ग काढता येईल ह्या पद्धतीने चालू आहे। मग आता ह्याच्यामध्ये तुमची जी काही उमेदवारी असणार आहे ती कोणत्या पक्षात असणार आहे? माझी उमेदवारी ही शिवसेना शिंदे गट यातून असणार आहे। आमचे आदरणीय माजी आमदार शहाजी बापू पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी ही गिरडी पंचायत समिती गण निवडणूक लढवणार आहे। बरं, मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितले बापूंच्या मार्गदर्शनाखाली खरं तर ह्या भागामध्ये बापूंचं अस्तित्व आहे का? गिरडी पंचायत समिती गणामध्ये बापूंचं अस्तित्व चांगल्या प्रकारे आहे। काही ह्या गणात चांगलं मताधिक्य बापूंना मिळालेलं आहे। बरं, मग आता ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे बापूंचं अस्तित्व आहे, मग बापूंना विधानसभेला मतं ह्या गटातून किती पडले? बापूंना ह्या ह्याच्यामधून मताचं तरी बेरीज करता, कारण इथं तिरंगी लढत तालुक्यातील असल्यामुळं ह्याच्यामधून आमच्या परीनं जेवढं मताधिक्य देता येईल तेवढं ह्या गणातून, ह्या गिरडी जिल्हा परिषद गटातून आम्ही मताधिक्य दिलेलं आहे। जास्त लीड कोणाला गेले ह्या गटात? ह्या गटाला जास्त लीड शेकापचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना गेले। 2 नंबरला कोणाला मतं जास्त पडले? 2 नंबरला दीपक आबांना पडलेलं आहे। बापूंचा 3 नंबरला इथं नंबर लागलाय? 3 नंबरला। पण मताधिक्य जास्त आहे का बऱ्यापैकी? त्या मताधिक्य म्हणजे जास्त म्हणजे कारण बापू आणि आबा 2019च्या निवडणुकीमध्ये एकत्र होते, त्या विभागणीमुळे बापूंना इथं ह्या गटात थोडी मताधिक्य कमी पडलं। पण आम्ही येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये हे मताधिक्य
जी विभागणी झाली ती विभागणी आम्ही 1 नंबरचा ह्या गणात आणि गटात आम्ही बापूच्या मार्गदर्शनाखाली राहू. म्हणजे इथं वाढवण्याचा प्रयत्न चाललाय तुमचा. हो. मग आता लोकांच्या काय समस्या किंवा अजून बापूंच्या माध्यमातून इथे लोकांची काही कामं झाली ती? बापूंची ह्या गावासाठी, गिरडी गावासाठी आणि गणासाठी आणि जिल्हा परिषद गटासाठी बापूंनी भरपूर निधी दिलेला आहे. बापूंची मोठमोठी कामं ह्या गटात चालू आहे. आताच जर तुम्ही बघत असाल तर ह्या मंगळवेढा ते जत ह्या रस्त्याला बापूंनी 188 कोटी रुपयेचा निधी दिलेला आहे. 188 कोटी? 188 कोटीचा निधी दिलेला आहे. मग रस्ता कोणत्या पद्धतीचा व्हायला लागला? रस्ता हा एक नंबर आणि चांगल्या पद्धतीचा व्हायला लागलेला आहे. कारण ह्या रस्त्याचं आम्हाला सुद्धा वाटलं नव्हतं की हा कॉन्क्रीट रस्ता ह्यासारख्या छोट्या गावातून जाईल आणि ह्या गावाला मिळेल रस्ता. असा रस्ता चांगल्या पद्धतीचा हायवे असतो त्या पद्धतीचा हा रस्ता सध्या तरी व्हायला लागलेला. आता हे गिरडीतून मुख्य गावातून हा रस्ता जाणार रस्ता आहे का? हो. बरं. मग आता ह्या रस्त्याचा फायदा कोणत्या लोकांना होणार आहे? ह्या रस्त्याचा फायदा हा आम्हाला तर ज्या वेळेस आम्ही मंगळवेढ्याला जात असताना आम्हाला 1 ते 1.5 तास मंगळवेढ्यापर्यंत जाता येत होतं म्हणजे त्या रस्त्यातून. पण आता एक 15 ते 20 मिनिटात आम्ही मंगळवेढ्यापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे इतका हेवी रस्ता झाला? हा, हेवी आणि चांगल्या पद्धतीचा झाला आहे. याचबरोबर डीपीची खरं तर महावितरणच्या संदर्भात खरं तर प्रचंड खरं तर नाराजी आपल्याला ह्या भागातून शेतकऱ्यांची दिसते. ह्यासाठी काय बापूंकडे तुम्ही पाठपुरावा किंवा लोकांच्या काय समस्या? आम्ही ह्यासाठी लोकांच्या डीपीचा जी प्रॉब्लेम आहेत किंवा ज्या लाईट संदर्भात ज्या अडचणी आहेत ती वेळोवेळी आम्ही बापूंच्या कानावर आम्ही वेळोवेळी करतो आणि त्यातून त्यांनी मार्ग काढून बरेचसे डीपी महावितरणची कामं ही सुद्धा आमच्या माध्यमातून झालेली आहेत. मग आता ह्याच्यामध्ये खरं तर पंचायत समितीच्या आखाड्यामध्ये तुम्ही उतरणार आहे अशा पद्धतीची भूमिका तुम्ही या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. पण दुसरा खरं तर उमेदवार या भागामध्ये बापूंचा जर एन टायमिंगला निघाला तर तुमची काय भूमिका असणार आहे? मला वाटतंय की एन टायमिंगला जर कुठला दुसरा उमेदवार निघाला तरी सुद्धा बापू हे माझ्यासारख्या निष्ठावंतांना संधी देतील असं माझ्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला वाटतं. कारण आम्हाला राजकारणातलं माहीत झालं तेव्हापासून आम्ही राजकारणात बापूच्या मार्गदर्शनाखालीच राजकारण करतोय. त्यामुळे बापू आमचा नक्कीच विचार करतील हे माझ्यासारख्या तर निष्ठावंत कार्यकर्त्याला वाटतंय. पण खरं तर एका बाजूला बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये ज्या काही निवडणुका असतील धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीची खरं तर समीकरणं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. परंतु जिल्हा परिषद आणि पंचायती समितीकडे जर पैशाचा किंवा आर्थिक वाटाघाटीचा जर काही वर्षाव झालाच तर त्याच्यामध्ये तुमचा निभाव लागेल वाटतंय? ह्या गटातील आणि गणातील लोक स्वाभिमानी लोक आहेत. त्यामुळं धनशक्तीचा वापर ह्या गटात आणि कधी झाला तरी सुद्धा ह्या गटातील लोक त्याला बळी पडणार नाहीत. कारण ह्या तालुक्यातील जनतेला माहित आहे ज्या आताच नगरपालिकेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत ही धनशक्तीचा भरपूर वापर झाला तरी सुद्धा लोकांनी जनमताचा कौल आणि जनमताचं स्वाभिमानी जनतेनं आनंद माने भाऊ सारख्या लोकनेत्याला नगराध्यक्षपदी विराजमान केलं आणि बहुमतासकट त्यांची सत्ता सांगोला नगरपालिकेत आणली. पण आता इथे एक जर बघितलं तर प्रामुख्यानं दीपक आबा खरं तर जवळ्यामध्ये इथं राहायला आहे आणि गिरडी म्हणजे अगदी काही किलोमीटरचं अंतर खरं तर या 2 गावामध्ये आहे आणि जवळा गट हा वेगळा आहे आणि गिरडी गट वेगळा आहे. मग दीपक आबांची ताकद खरं तर या भागामध्ये आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब देशमुखांची ताकद तुम्ही सांगितलं तर ह्याचा काहीतरी पंचायत समितीला तुम्ही जर उभा राहिला तर काय इफेक्ट होऊ शकतो? कारण दीपक आबा बाबासाहेब देशमुख साहेब यांच्या ह्या भागावर जरी त्यांची पकड असली किंवा त्यांची काय म्हणतात आपलं लोक जनतेतून त्यांचं हे असेल तरी सुद्धा ह्या जनता पंचायत समिती गणातली माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी नक्कीच देते. पण तुमच्यासारखा युवक खरं तर या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आहे त्यामुळे बापू सुद्धा तुम्हाला उमेदवारी देतील? बापू मला उमेदवारी हे निश्चितपणे देतील कारण मी बापूंचा सुरुवातीपासून निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पण ह्यामध्ये जर बापूंनी उमेदवारी तुम्हाला नाहीच दिली किंवा इतर कोणत्या पक्षानं तुम्हाला डावललं तर तुम्ही स्वतंत्र निवडणूक ही लढणार का? मी ही निवडणूक 100% लढणार आहे आणि जिंकणारही आहे. लढणार पण आहे, जिंकणार पण आहे. तर आपल्यासोबत हे श्रीनिवास करे
खरं तर होते आणि पंचायत समितीचा खरा जो काही दंड आहे तर त्यांनी तो थोपटलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही पक्षाचं उमेदवारी तिकीट मिळो अथवा न मिळो, मात्र जिल्हा परिषद गिरडी गटामध्ये पंचायत समितीसाठी ते खरं तर जोरदार पद्धतीने शक्ती प्रदर्शन करून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरल्याचं खरं तर त्यांनी या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत. अशाच पद्धतीच्या घडामोडी आपण लोकसंवाद मराठीच्या राजकीय कट्ट्यावरती दिवसभरामध्ये दाखवणार आहोत. धन्यवाद.